ऐलम्मा पैलम्मा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा. हे हादग्याचं सुप्रसिद्ध गाणं तुम्हालाही माहिती आहे का? तर हादगा किंवा बोंदला हा नवरात्रीत खेळला जाणारा खेळ आहे. मुली जमून हत्तीचं चित्र रांगोळीने जमिनीवर काढतात, त्याला फुलांनी सजवतात, छान त्याच्या भोवती फेर धरून हादग्यांची गाणी म्हटली जातात. प्रत्येक दिवशी एक असं म्हणून नवरात्रीपासून ते पौर्णिमेपर्यंत एक एक गाणं वाढवलं जातं आणि अशी 16 गाणी म्हटली जातात. ज्या मुलीच्या घरी हा खेळ असतो त्या घरी खिरापत किंवा गोडाचा नैवेद्य म्हणून खायला दिलं जातं. गा किंवा भोंदला हे महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ आहे, जो मुलींना एकत्र आणून हादग्याची गाणी शिकवणं, आपल्या संस्कृतीबद्दल माहिती करून देणं हे याच्या मागचं महत्वाचं उद्देश आहे. हा हत्तीशी संबंधित आहे आणि हस्त नक्षत्राशी संबंधित आहे. पर्जन्यामध्ये हत्ती बुडेल इतका पाऊस पडू दे अशी लोकांची धारणा असते, म्हणून याला हत्तीचं नक्षत्र असं म्हटलं जातं. आणि पर्जन्याशी निगडीत असल्यामुळे हत्ती बुडेल इतका पाऊस पडू दे असे लोक किंवा शेतकरी राजा म्हणत असतो. तर याच्यामध्ये जमिनीवर धान्याने किंवा रांगोळीने हत्ती काढला जातो, त्याला त्याच्या भोवती रंगीबेरंगी फुले टाकून त्याला सजवली जाते किंवा फुलांची झूल तयार करून त्याला सजवली जाते. मुली त्याच्या भोवती फेर धरून गाणी म्हणतात. असा हा सुंदर उत्साह नवरात्रीमध्ये साजरा केला जातो महाराष्ट्राच्या घराघरामध्ये. बाहेरच्या राज्यांमध्ये जसा दांडिया प्रसिद्ध आहे तसा महाराष्ट्रामध्ये हादगा किंवा बोंदला प्रसिद्ध आहे. तर तुम्हाला ही माहिती माहित होती का आपल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन खेळाबद्दलची? जर माहित नव्हती तर आता समजली ना? तर मग आता या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.